मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की गायीने सर्व स्त्रियांना असा कोणता शाप दिला होता की ज्यामुळे आजपर्यंत सर्व स्त्री जातीला तो शाप भोगावा लागत आहे। गायीचा एक असा शाप जो टाळता आला नाही आणि त्याच्यामुळे आजही सर्व स्त्री जातीला तो शाप भोगावा लागत आहे। तो शाप कोणता होता? चला मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगतो। मित्रांनो, एकेकाळी भगवान श्रीकृष्ण आपल्या राजगादीवर विराजमान होते। तेव्हा त्यांच्याकडे देवी सत्यभामा येतात आणि म्हणतात, हे प्रभू, आज माझ्या एका दासीने मला विचारले की पूर्वी स्त्रियांची मुले जन्मतात चालू लागत असतं, परंतु आता तसे नाही। हे का प्रभू, मला या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते, म्हणून मी तुमच्याकडे आले आहे। कृपया मला या प्रश्नाचे उत्तर सांगा। तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, तुझा हा प्रश्न संपूर्ण स्त्री जातीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जर तुला या प्रश्नाचे उत्तर जाणायचे असेल तर ठीक आहे, मी तुला एक कथा सांगतो। तुला या कथेद्वारे समजेल की का आता स्त्रियांचे बाळ जन्मतात चालू शकत नाही। तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण ऐकेन, कृपया तुम्ही ही कथा सांगा। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, एक नगरात रामू नावाचा एक माणूस राहत होता। रामू एक स्वार्थी व्यक्ती होता। रामू जवळ एक गाय होती। ती गाय दूध देत असे आणि रामू त्या गायीला ताजे गवत खाऊ घालून तिचे दूध काढून विकत असे। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, रामू गायीचे दूध स्वतः प्यायचा आणि आपल्या कुटुंबियांनाही पाजायचा। त्या दुधामुळेच रामू आपली घराची दिनचर्या चालवायचा। श्रीकृष्ण सांगतात की हळूहळू रामूचा वेळ असेच चालू होता। काही दिवसांनी अशी वेळ आली की गायीने दूध देणे थांबवले। गायीने दूध देणे थांबताच रामूने तिला चारा घालणेही बंद केले आणि एक दिवस त्याने तिला खूप मारले आणि अखेर तिला जंगलात नेऊन सोडले। आता ती गाय बिचारी एकटी पडली। ती गाय बिचारी जंगलात एकटी भटकत होती आणि एके दिवशी जंगलातील एका मंदिराजवळ पोहोचली आणि देवाला विनंती करत म्हणाली, हे भगवंत, मी आपल्याला वंदन करते। हे प्रभू, आपण आम्हाला गायीच्या योनीत ठेवून किती चुकीचे काम केले आहे। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा। ती गाय म्हणते, पहा, आपल्या 84 लाख योनींपैकी मानवाची सर्वश्रेष्ठ योनी आहे, परंतु तो किती पाप आणि दुष्कर्म करतो। गाय पुढे म्हणते, जोपर्यंत मी दूध देत होते तोपर्यंत त्या व्यक्तीने मला आपल्या घरात ठेवले। जसेच मी दूध देणे बंद केले त्याने मला चारा देणे देखील थांबवले। इतकेच नाही तर मला घरातून बाहेरच काढून टाकले। आता मी इथे तिथे भटकत आहे, जंगलात गवत खाऊन आपल्या पोटाची खळगी भरत आहे। हे भगवान, तुम्ही सर्वश्रेष्ठ योनी निर्माण केली आहे, पण ही किती स्वार्थी आणि लालची योनी आहे। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, हळूहळू वेळ निघून गेला। गाय बिचारी दरवाजाजवळ येऊ लागली। जेव्हा जेव्हा ती गाय रामूच्या द्वारावर येत असे तेव्हा रामू तिला काठीने जंगलात किंवा शेतात हाकलून देत असे। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, हळूहळू ती गाय गर्भवती झाली। जसजसा तिचा 3-4 महिन्यांचा गर्भ झाला, त्याच जंगलातून एक स्त्री जात होती। तिने पाहिले की ती गाय गर्भवती आहे, तर तिच्या मनात विचार आला की ही गाय गर्भवती आहे, मी हिला पाळते। जेव्हा हिला बाळ होईल तेव्हा हिचे दूध मला मिळेल। मी दूध स्वतः पिणार आणि कुटुंबालाही देईन। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, ती स्त्री विचार करते की मी या गायीचे दूध विकेन, परंतु जेव्हा ती स्त्री गायीला पकडण्यासाठी आपल्या पतीला बोलवते तोपर्यंत गाय तिथून निघून जाते। हळूहळू वेळ जातो। श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, जेव्हा गायीच्या प्रसवाचा काळ जवळ येतो तेव्हा ती सुरक्षित ठिकाणी एका जंगलात जाते आणि एका बछड्याला जन्म देते। काही वेळानंतर तीच स्त्री घास कापण्यासाठी जंगलात आली होती।
तिने पाहिले की गायीने बछड्याला जन्म दिला आहे. ती म्हणते, अरे ही तर तीच गाय आहे, हिने बछड्याला जन्म दिला आहे. चला, छान झाले. श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, ती स्त्री विचार करते की आता मी या गायीला घरी घेऊन जाते. जसेच ती स्त्री त्या गायीच्या जवळून आपल्या पतीला बोलवायला निघते, तेव्हा ती गाय तिला म्हणते, हे बहिणी, आज आमच्यावर एक उपकार कर. हे माझे बाळ आहे, ते मागे पडले आहे. त्याला उचलून माझ्या मानेवर ठेव. मी माझ्या बाळाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईन, कारण माझे बाळ 8 महिन्यानंतरच चालू शकेल. श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, असे आता आहे, असे आधी नव्हते. आधी गायीचा बछडा 8 महिन्यानंतरच आपल्या पायावर चालण्यास सक्षम होत असे. पण जसजसे त्या स्त्रीने गायीचे बोलणे ऐकले, ती जोरजोरात हसू लागली. ती म्हणाली, तुझा बाळ इतका घाणेरडा आहे, तो इतक्या घाणीत पडलेला आहे. मी तुझ्या बाळाला उचलून तुझ्या खांद्यावर का ठेवू, मी तुझ्यावर हा परोपकार का करू. जसेच त्या स्त्रीने त्या गायीची खूपच टवाळी केली, त्यावेळी गाय बिचारी असहाय होती. ती आपल्या बाळाला उचलू शकत नव्हती. श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, त्याच वेळी दुःखी होऊन गायीने शाप दिला. तिने शाप देताना सांगितले, जा, आज तुझा बाळ जन्मल्यावर लगेच चालायला लागतो, परंतु आज मी शाप देते की तुझा बाळ जन्मल्यानंतर 8 महिन्यांनीच चालण्यास सक्षम होईल. आणि माझा बाळ जो आज चालू शकत नाही, तो आजपासून लगेच चालू शकेल. श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, ह्या शापामुळेच स्त्रियांचे बाळ जन्मतात चालू शकत नाही, कारण गाय मातेने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला आहे, परंतु गाय मातेला जे बाळ होतो तो लगेच चालण्यास सक्षम होतो. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी सत्यभामा, आता तर तुम्हाला नक्कीच कळले असेल की अखेर कोणत्या कारणामुळे स्त्रीचे बाळ जन्मतात चालू शकत नाही आणि कोणता तो शाप आहे जो गायीने स्त्रीला दिला होता. तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात, हे प्रभू, आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी आपले कोट्यवधी धन्यवाद. मित्रांनो, असे म्हणतात की सतयुगात सुखदेवजी जन्माला आले तेव्हा ते जन्मतात चालू लागले होते आणि वेदव्यास देखील जन्म घेतात चालू लागले होते. ही गोष्ट सतयुगाची आहे, परंतु कलियुगात असे नाही, कारण गायीने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला होता. त्या दिवसापासून स्त्रियांच्या मुलांच्या चालण्याची प्रक्रिया थांबली. गायीच्या शापामुळेच स्त्रीचे बाळ 8 महिन्यानंतरच आपल्या पायांवर उभे राहू शकते आणि गायीचे बाळ त्याच दिवशी चालू शकते. म्हणूनच कोणाच्याही आत्मेला कष्ट देऊ नये आणि हेच सनातन धर्माचे सर्वात मोठे धर्म आहे. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, परहित सरिस धर्म नाही भाई, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणे, दुसऱ्याच्या कामी येणे, हे सर्वात मोठे धर्म मानले गेले आहे. म्हणून आपण असहाय प्राण्यांची, पक्ष्यांची मदत केली पाहिजे. गायीच्या शापामुळे जितके प्राणी पक्षी आहेत, त्यांच्या पिल्लांना जन्मल्यानंतर लगेच चालता येते. परंतु स्त्रियांच्या मुलांवर त्याचा उलट परिणाम झाला की स्त्रीचे बाळ जन्मतात चालू शकत नाही. एका स्त्रीच्या चुकीमुळे आज संपूर्ण मानव जातीतील महिलांना त्या शापाचा परिणाम आजही भोगावा लागत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणता तो शाप होता जो स्त्रियांना मिळाला होता हे तुम्हाला समजले असेलच. मित्रांनो, कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा नक्की लिहा. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शक्य असल्यास ही व्हिडिओ सर्व मातांना, बहिणींना नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जय श्री कृष्ण.